आज आपण पेडल बोट चालवणार आहोत. हे जॅकेट घातलंच पाहिजे का? हे फक्त जॅकेट नाहीये पिकू, हे लाईफ जॅकेट आहे. खोल पाण्यात जाण्याआधी हे घालणं आवश्यक आहे. ओके बाबा, चला चला आता पटापट बोट चालवूया. पिकू, खाली बघ, तुझ्या पायांजवळ पेडल्स आहेत. ते तुझ्या पायांनी फिरव. ओ, बोट तर सुरू झाली. तलावात बोट चालवण्याची मज्जा तर काही निराळीच असते, हो ना? अगदी खरं. आई, बाबा, किती दाट झाडी. तिथे जाऊया. का नाही? मला वाटते आपण जरा जास्तच लांब आलो आहोत. ही बोट एवढी स्लो का झालीये बाबा? जरा जोरात चालवा. नाही, इथे काही दुसरीच गडबड आहे. तिकडे कोण आहे टुकी? पाणमांजरीचं पिल्लू, हे कदाचित आपल्याला काहीतरी सांगू पाहतंय. हॅलो पाणमांजर. असं वाटतंय आपल्या बोटी खाली नक्कीच काहीतरी अडकलंय. ओ, ते पाणमांजर पण आपल्याला तेच सांगायला आलं असेल. हा, बोटीच्या खाली कदाचित शेवाळ अडकलं असावं. आता काय होणार? बाबा, तुमचं लाईफ जॅकेट. पिकू, मी पोहू शकतो. चला आता शेवाळ काढूया. तोपर्यंत मी बोटीला रोखून ठेवते. शेवाळ तर खूपच गुंतलंय. बहुतेक मला पाण्याच्या आत जावं लागेल. हा, आयडिया. तुम्ही श्वास घ्यायला पाईप सुद्धा वापरू शकता. पिकू, तिकडे बघ, सामानासोबत एक पाईप सुद्धा असेल. हा तर खूपच छोटा आहे. आणि आता मोठा झाला. हे शेवाळ अडकलं होतं. ये, शाबास बाबा. सुरू झाली बोट, शेवाळ निघालं झकास, पाणमांजर बनलं मित्र आपला खास.
प्यारी, थंडीपासून वाचण्यासाठी आपण एवढे सगळे कपडे तर घातलेत, पण बर्फ आहे कुठे? मला पक्की माहिती मिळालीये की बर्फ या डोंगरावरच कुठेतरी आहे. बाबा, हा बर्फ असतो तरी कसा? सफेद, मुलायम, थंड. मुलायम म्हणजे आपण बर्फाचा गोळा गोळा पण बनवू शकतो. हा पिकू, घे तूच बघ. असं कसं होऊ शकतं? बर्फ कुठे गेला? तो पहा बर्फ. मा प्यारी, तू टुकीला सांभाळ, मी पिकू सोबत जातो. बाबा, मिळाला बर्फ. पण पिकू, हा बर्फ तर नाही बाबा, बघा ना, हा सफेद तर आहे, बस तेवढा मुलायम आणि थंड नाहीये. हा बर्फ नाही, हा याक आहे पिकू. पळ पळ. पण बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात बर्फ सफेद, मुलायम आणि थंड असतं म्हणून. हो पिकू, पण प्रत्येक सफेद गोष्ट बर्फ नसते. तो बघा बर्फ. पिकू, अरे जरा थांब. बाबा, सापडला बर्फ. बर्फ. पण पिकू, हा तर बघा ना, हा सफेद पण आहे आणि मुलायम सुद्धा, पण थंड नाहीये. खूप जास्त गरम आहे, अगदी लोकरी सारखं. गोळा गोळा. पिकू, टुकी. पिकू, टुकी. पिकू, टुकी. पिकू, टुकी, तुम्ही ठीक तर आहात ना? बाबा, सफेद, मुलायम, थंड. हो हो, आपण बर्फ पुन्हा कधीतरी पाहू. तुम्ही दोघं फक्त सुरक्षित राहा. पाहिलत, मला मिळालेली माहिती
बाबांची माहिती होती एकदम पक्की. सफेद मुलायम बर्फ पाहिला, आपण आहोत लकी. लवकर चल टुकी, बिन्नी आणि चमचम आपली वाट पाहत असतील. चमचम. एकतर आधीच उशिरा येत आहे आणि त्यात तिकडे का थांबला? पिकू, एवढ्या चिखलातून आम्ही कसे बरे येणार? अरे उडी मारून ये ना पिकू. एवढी लांब उडी कशी? असं. नाही नाही, आम्ही या चिखलात घसरून पडू शकतो. हा पिकू, चुकूनही त्याच्यावर पाय ठेवू नकोस. जे काय करायचे ते लवकर कर पिकू. जर अंधार पडला तर आपण खेळणार कसे? मला थोडा विचार करू दे. शाबास पिकू, काय आयडिया आहे. टुकी, अगोदर मी जातो. सगळं ठीक असेल तर तू माझ्या मागे मागे ये मग. पिकू, आज आंघोळ करून नाही आलास का तू? जे चिखलातच आंघोळ सुरू केलीस. टुकी, टुकी तू ठीक तर आहेस ना? टुकी, तू जर एवढ्या मोठ्या स्केटबोर्ड सारख्या पानाखाली लपलीस तर मला कशी दिसशील? पिकू टुकी, पिकू टुकी, पिकू टुकी. बिन्नी, चमचम, बाजूला पिकू, स्लाइड वर पार्क मध्ये खेळायचं होतं, इकडे नाही. पण पार्क मधल्या स्लाइड वर एवढी मजा आली असती का? नाही. पार्सल. अरे, हे इथे कसं काय आलं? हे तर आईच्या वर्कशॉप मध्ये जाणार होतं. अरे अरे, बाबा, हे तर फक्त एकच चाक आहे. बाकीची कार कुठे आहे? पिकू, हे कारचं चाक नाही,
कुंभाराचं चाक आहे, म्हणजेच पॉटर्स व्हील. याने तुझी आई सुंदर सुंदर मडकी आणि भांडी कुंडी बनवू शकते. वा, मग हे पाहून आई खूप खुश होईल. हा पिकू, म्हणूनच तर मी तिच्यासाठी हे बर्थडे गिफ्ट मागवलं आहे. गिफ्ट? चला तर मग आपणच जाऊन आईला हे गिफ्ट देऊन येऊया. हा पिकू, ही तर खूपच चांगली आयडिया आहे. पण आधी मी याला छानसं गिफ्ट रॅप करतो. पिकू, टुकी, त्या बाजूने जरा हे चाक वर उचलाल का? आईचं गिफ्ट, थांबवा त्याला. पोहोचलो आईच्या वर्कशॉपला. बस, आता मी आईच्या गिफ्टला काही होऊ देणार नाही. बाबा, सांभाळून. आईचं गिफ्ट. टुकी, थांब. पिकू, सांभाळून. चला तर आईला तिचं गिफ्ट देऊया. अरे पापा प्यारी, पिकू, टुकी, तुम्ही सगळे इथे कसे काय? हे काय? कुंभाराचं चाक. अरे वा, हे तर मला कधीपासून हवं होतं. पण एवढं मोठं चाक तुम्ही सगळे इथे कसं काय घेऊन आलात? खूप त्रास झाला असेल ना? बाबा, पिकू, टुकी जेव्हा होतात एक, तेव्हा दूर होतात प्रॉब्लेम अनेक.